नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत. खरं तर बैलगाडा क्षेत्र म्हटलं तर विविध प्रकारच्या गोष्टी ह्या आल्यात. खरं तर बैलगाडा क्षेत्राची सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात पॉवरफुल गोष्ट कोणती म्हणता येईल तर त्यामध्ये असलेला तरुणांचा सहभाग. बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला सर्व वयोगटातील लोक मिळतात. अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या बाबांपर्यंत सर्व लोकांना बैलगाडा क्षेत्रामध्ये उत्साह आहे. मात्र तरुणांची संख्या ही त्यामध्ये खूप जास्त आहे. आता यावर एका महाराजांनी भाष्य केलेलं आहे. नेमकं ते महाराज काय म्हटलेले आहेत हे आपण तर या व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, या महाराजांनी असं म्हटलेलं आहे की बैलगाडा क्षेत्रामध्ये जे पोरं काम करतात किंवा जे सहभाग घेतात किंवा ज्यांना आवड आहे अशा कुठल्याही मुलांना आपण विरोध करू नये, त्यांना मोकार म्हणू नये. उलट त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेतला तर त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्यात. यासाठी त्यांनी कारण दिलं, कारण बैलगाडा क्षेत्रामुळेच आज गौवंश हा जिवंत आहे असं देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. अधिकचा वेळ न करता हे नेमके महाराज काय म्हटले ते बघूयात. हे जे आमचे बैलगाडा शर्यत मध्ये पळणारे जे पोरं आहेत ना, त्या पोरांना कधी विरोध करू नका. गाड्यांना त्या पोरांना कधी चुकीचं म्हणू नका, त्या पोरांना कधी मोक्कार म्हणू नका. कारण की ते पोरं आपल्या हिंदू धर्माचा महादेवाचा जो नंदी आहे ना, नंदी, तो नंदी आज खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम करतात. आणि जर त्या पोरांनी जर कधी घाटात बैल पळवला तर त्या पोरांकरता जोरदार टाळी वाजवायला कधी विसरू नका. कारण जीवाचं रान करून रात्रीचा दिवस करून त्या बैलाला, त्या नंदीला ते पोरं स्वतःच्या लेकरापेक्षा सुद्धा जास्त जपत असतात. हे कधीच विसरू. तर मित्रांनो, अशा प्रकारे या महाराजांनी बैलगाडा शर्यतीवरती प्रतिक्रिया दिली. त्या महाराजांच्या वक्तव्याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. व शेवटची एक टिप, या महाराजांचं मला नाव माहिती नाही. कोणाला जर या महाराजांचं नाव माहिती असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगू शकता. मनपूर्वक धन्यवाद.